गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वी आर कनेक्टेड नाव. मी स्वप्ना वी लर्न चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते आहे. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. जास्ती वेळ न घेता सरळ विषयाकडे जाऊया. सीडीपी ची सिरीज मी सुरू केली आहे आणि आपण सीडीपी बाल मानसशास्त्र शिकत आहोत. त्यामध्ये काही विशिष्ट आणि इम्पॉर्टंट थिअरीज आपण शिकत आहोत. तर आज एक इम्पॉर्टंट थिअरी सोबत आली आहे आणि आजच्या थिअरीचं नाव आहे कोहलबर्ग्स मॉरल डेव्हलपमेंट थिअरी. कोहलबर्ग्सची मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे नैतिक विकास याची थिअरी. ह्यावर प्रश्न येतात टीईटी मध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि थिअरी समजून घ्या. फ्रेंड्स, कोहलबर्ग हे देखील एक चाइल्ड सायकोलॉजिस्ट होते आणि त्यांनी देखील एक रिसर्च केला, एक्सपेरिमेंट केला आणि त्यातून त्यांची थिअरी, त्यांनी मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे नैतिक विकास, मुलांचा विकास कसा होतो आणि त्यामध्ये नैतिकतेचा काय आधार आहे, काय इम्पॉर्टन्स आहे, काय पार्ट आहे, ह्यावर त्यांनी थिअरी डेव्हलप केली आहे. तर सर्वात आधी आपण जेव्हा नैतिक विकासाच्या थिअरीचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी प्रश्न येईल सर्वांना, व्हॉट इज मॉरॅलिटी? नैतिकता काय आहे? फ्रेंड्स, नैतिकता, मॉरॅलिटी हा एक सब्जेक्टिव्ह वर्ड आहे. म्हणजे प्रत्येकासाठी नैतिक मूल्य म्हणजे राईट आणि रॉंग, चूक आणि बरोबर, हे प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. मला जे चूक वाटतं ते तुम्हाला बरोबर वाटेल, मुलांना जे बरोबर वाटतं ते आपल्याला चूक वाटतं. म्हणून नैतिकता आपण काय म्हणतो, मॉरॅलिटी म्हणजे मूल्य, म्हणजे आपले व्हॅल्यूज, आपले जे प्रिन्सिपल्स आहे हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या कल्पना आणि त्यांचे तर्क आणि त्यांचे डिसिजन्स त्यांचे नैतिक मूल्यांवर आधारित असतात. मुलांचे देखील नैतिक मूल्य असतात आणि जशी जशी ते वाढतात तसं त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होतं. फ्रेंड्स, तर ही जी नैतिकता आहे, मॉरॅलिटी डेव्हलपमेंट थिअरी जी आहे ती कशावर बेस्ड आहे? दोन इम्पॉर्टंट गोष्टीवर बेस्ड आहे, मॉरल रिझनिंग आणि मॉरल डायलेमा. आता व्हॉट इज मॉरल रीजनिंग? मॉरल रीजनिंग क्या है? फ्रेंड्स, मॉरल रीजनिंग उसे कहते हैं जैसे हमारे तर्क है, हमारे विचार है, हमारे मूल्य है, हमारे जो प्रिंसिपल्स है, उसके जो रीजन है, उसकी जो तर्क है, उसे हम मॉरल रीजनिंग कहते हैं. हमारे जो थॉट्स है, जिसपे हम डिसीजन लेते हैं, चोरी करनी चाहिए या नहीं करनी चाहिए, आज ये काम करना चाहिए या नहीं करना चाहिए, ये काम गलत है या ये काम सही है, हम कब डिसीजन लेते हैं और कैसे डिसीजन लेते हैं, सबसे इम्पॉर्टंट है कैसे डिसीजन लेते हैं. आणि कशावर डिसिजन घेतो आपण? रिझनिंगवर, आपल्या व्हॅल्यूजवर, आपल्या विचारांवर. आणि ते विचार आपल्या स्वतःचे तर आपल्याला सांगतात काय राईट काय रॉंग. तसंच मुलांमध्ये पण मॉरल विचार, नैतिक तर्क असतात. दुसरा कॉन्सेप्ट आहे वर्डचा मॉरल डायलेमा, म्हणजे कोंडी, नैतिक कोंडी. मुलं देखील नैतिक कोंडी म्हणजे डिसिजन घ्यायचं असतं, हे बरोबर की चूक, हे चोरी करणं बरोबर आहे की चोरी करणं चूक आहे. जेव्हा मुलं याच्यावर विचार करतात तेव्हा त्यांच्यासमोर प्रश्न येतात, डायलेमा येतो, डाऊट्स येतात आणि ते डिसिजन कशावर घेतात? त्यांच्या विचारांवर, रिझनिंगवर, त्यांच्या थॉट्सवर, तर्कांवर. आणि म्हणून डायलेमा म्हणजे कन्फ्युजन, एक कोंडी. नैतिक डिसिजन्स जेव्हा घेतात तेव्हा त्यांना नैतिक कोंडीचा सामना करावा लागतो. कोहलबर्गला हे माहिती होतं आणि त्यामुळे कोहलबर्गनी एक सुंदर आणि फार इम्पॉर्टंट थिअरी डेव्हलप केली आहे. पाहूया पुढे या थिअरीमध्ये काय काय आहे. फ्रेंड्स, कोहलबर्गनी त्याची जी मॉरल डेव्हलपमेंट थिअरी आहे ती एका एक्सपेरिमेंटवर बेस केली. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी 16-17 वर्षाचे मुलं या एज ग्रुप मधले, म्हणजे 14, 15, 16, 17 एज ग्रुप मधले मुलं जमा केले आणि सगळे मुलंच घेतले, मुली घेतल्या नाही. आणि त्यांना एक वेगवेगळ्या स्टोरीज सांगायचा कोहलबर्ग. त्यातली एक स्टोरी मी तुम्हाला सांगते आणि त्यावर त्याचा रिसर्च आपण फाइंड आउट करूया. तर त्यातली एक स्टोरी त्यांनी मुलांना सांगितली की हेन्स नावाचा एक व्यक्ती होता जो युरोपमध्ये राहत होता आणि एके दिवशी त्याची वाईफ, त्याची पत्नी आजारी पडली, खूप आजारी पडली आणि तिला वाचवण्यासाठी त्याला एक औषधाची गरज होती आणि ते औषध कुठेच मिळत नव्हतं, फक्त एका दुकानात, एका केमिस्टकडे मिळत होतं. आणि जेव्हा तो त्या केमिस्टकडे त्यांनी खूप रिसर्च केलं आणि त्याला समजलं इकडे मिळतं, तो तिकडे गेला. तेव्हा त्यांनी त्या औषधीच्या दुकानदाराला म्हटलं की मुझे एक दवाई चाहिए मेरी बीवी के लिए, मेरी पत्नी बहुत बीमार है.
तो वो दुकानदार ने उससे कहा, त्या दुकानदाराने त्याला म्हटलं की आय कॅन गिव्ह यू, मैं ये दे सकता हूं, पण त्यांनी त्याची किंमत 10 पट 10 टाइम्स मोर उसको बताई. हेन्स फार घाबरून गेला, त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते आणि मग तो द्विधा मनस्थितीत पडला, मी काय करायचं, इतके पैसे आणायचे की नाही, पैसे देऊन औषध घ्यायचं की नाही, ओरिजिनल किमतीला औषध मिळत नाही, 10% जास्ती, म्हणजे हे चूक की बरोबर, दुसरं मी एवढे पैसे जमू शकेल की नाही आणि माझ्या पत्नी वाचेल की नाही. खूप विचार करून कोहलबर्ग त्या हेन्सनी मग विचार केला की नाही, मला माझ्या पत्नीला वाचवायचं आहे. आणि मग त्यांनी सगळ्या त्याचे नातेवाईक, मित्र, मैत्रिणींना ह्या सगळ्यांना गोळा केलं आणि मदत मागितली. आणि जेव्हा तो पैसे जमवत होता तेव्हा त्याला कळलं की हा जो दुकानदार आहे हा खूप जास्त किंमत मागत आहे, मी एवढे पैसे जमवू शकणार नाही. आता ह्या कंडिशन मध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, हा प्रश्न कोहलबर्गनी त्या मुलांना सांगितला, विचारलं. आणि त्या मुलांचे जे विचार होते, त्यांनी जे त्यांच्या तर्कांवर, मूल्यांवर, नैतिकतेवर त्यांनी कोणते डिसिजन घेतले हे कोहलबर्गनी नोट केलं. तर कोहलबर्गनी जेव्हा ही सिच्युएशन त्यांना सांगितली, नैतिक कोंडी जेव्हा सांगितली हेन्सची, तेव्हा त्या मुलांकडे भरपूर ऑप्शन्स होते. त्यापैकी 3 ऑप्शन्स तुम्हाला सांगते. काही मुलं म्हणाले की त्यांनी चोरी करावी नाही. हेन्सने विचार केला की मी चोरी करून हे औषध घेऊ का, चोरी करून हे औषध घेतो म्हणजे पैसे द्यायची गरजच नाही, ज्याने माझी पत्नी वाचेल. काही मुलं म्हणाले चोरी करायची नाही. काही मुलं म्हणाले कोहलबर्गनी चोरी केली पाहिजे कारण तो दुकानदार खूप जास्त किंमत मागत आहे. चोरी केली तरी त्याला जेल नको, जेलमध्ये त्याला टाकायचं नाही कारण तो काय चुकीचं काम करत नाही. काही मुलांचे हे विचार होते. काही मुलं म्हणाले त्यांनी चोरी केली तर ठीक आहे, पण त्यांनी नंतर सरेंडर म्हणजे पोलिसला सरेंडर पण झालं पाहिजे कारण त्यांनी चूक केली ती एक्सेप्ट पण करायला पाहिजे, पण ह्यानी त्याची पत्नी याचा जीव वाचेल. तर कोहलबर्गचा हा जो रिसर्च आहे, हे जे एक्सपेरिमेंट आहे, मुलांचे विविध निर्णय, नैतिक निर्णय, त्यांच्या नैतिक मूल्य म्हणजे त्यांच्या थॉट्सवर, त्यांच्या व्हॅल्यूजवर असतात, हे त्यांनी तर्क काढला कोहलबर्गनी. आणि प्रत्येकाचे व्हॅल्यूज, मॉरल व्हॅल्यूज हे डिफरंट असतात, सारखे नसतात. हे मुलांचे म्हणजे जे वाढते मुलं आहेत, काही मुलांना खोटं बोलायला खूप इझिली बोलतात, त्यांना काहीच वाटत नाही. 4-5 वर्षाचा मुलगा म्हणजे मी चॉकलेट खाल्लंच नाही, त्यांनी चॉकलेट खाल्ल्यावर. पण तेच जर तुम्ही एका 20 वर्षाच्या मुलाला म्हटलं तर त्याला खोटं बोलणं फार चुकीचं वाटेल. पण लहान मुलं झटकन बोलतात कारण त्यांना त्यांची नैतिकता डेव्हलप नसते. ह्यावर कोहलबर्गनी त्याचे एक विचारांचं त्यांनी एक मॉडेल तयार केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुलांचं मॉरल डेव्हलपमेंट, नैतिक डेव्हलपमेंट हे 3 लेवल्सवर असतं. मुलं 3 लेवल्स मध्ये आपली नैतिकतेचे विचार, व्हॅल्यूज बनवतात. पाहूया कोणते आहे ते 3 लेवल्स. आता फ्रेंड्स, अब हम देखेंगे कोहलबर्ग की 3 लेवल्स क्या है डेवलपमेंट, मॉरल डेवलपमेंट में. तो कोहलबर्ग ने 3 लेवल्स दी है. पहली लेवल है प्री कन्व्हेन्शनल, पूर्व पारंपरिक, आम्ही त्याला मराठीत म्हणतो. आणि फ्रेंड्स, ह्यामध्ये मुलं आपले निर्णय, नैतिक डेव्हलपमेंट कसे घेतात, ओबिडियंट आणि पनिशमेंट. ओबिडियन्स म्हणजे काही मुलं आज्ञाधारक असतात आणि ते आज्ञा पाळण्यासाठी निर्णय घेतात, बिहेव तसं करतात. काही मुलं आज्ञाधारक नसतात पण शिक्षा होईल, पनिशमेंट होईल, दंड होईल ह्या भीतीने पण ते कार्य करतात, काम करतात. म्हणून 3 ते 7 ह्या वयोगटात मुलं कधी कधी ओबिडियन्स साठी करतात, कधी कधी ते स्मार्ट बनतात. 7 वर्षापर्यंत ते शाळेत जायला लागतात आणि कधी कधी मम्मीला म्हणतात मी शाळेत जातो, मला एक चॉकलेट दे, म्हणजे ते एक्सचेंज करतात, थोडे लोभी होतात. आज मी तुला डब्बा देतो एखाद्या मित्राला म्हणतात आणि मग दुसऱ्या दिवशी तू मला दे. तर हे एक्सचेंज ऑफ थॉट्स असतं. तर मित्रांनो, ही जी स्टेज आहे हे 3 ते 7 म्हणजे प्री कन्व्हेन्शनल स्टेज ह्याला म्हणतात. आणि मग दुसरी स्टेज आहे त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. ही यूजुअली 7 से 12 एज के ग्रुप में पारंपरिक स्टेज से कहते हैं.
पारंपरिक लेवल, ये लेवल में 2 स्टेजेस है फ्रेंड्स. ह्या लेवलमध्ये मुलं गँग मध्ये राहतात, मित्रांमध्ये राहतात, त्यांचं सोशल सर्कल फार इम्पॉर्टंट असतं. त्यांना त्यांची इमेज बनवायची असते मित्रांमध्ये, ग्रुपमध्ये. त्यांना गुड बॉय कुणी म्हणावं, अप्रिशिएट करावं, नाईस गर्ल, ब्युटिफुल गर्ल म्हणावं. ह्यासाठी ते असे कार्य करतात की त्यांना सगळे अप्रिशिएट करतील. काही जण लॉ आणि ऑर्डर म्हणजे शिक्षा होईल किंवा आपण असं केलं नाही तर आपल्याला जेल होईल ह्या भीतीने देखील आपले निर्णय घेतात. आणि म्हणून त्यांचं मॉरल डेव्हलपमेंट, नैतिक विकास लॉ आणि ऑर्डरच्या भीतीने पण म्हणजे त्यामुळे पण ते त्यांचं बिहेवियर तसं होतं. जसं आपण हेन्सची गोष्ट ऐकली, हेन्सनी चोरी करायला पाहिजे की नाही, त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी औषध चोरी करायची की नाही, हे कोणत्या स्टेजमध्ये येईल, लॉ आणि ऑर्डर. कोणत्या लेवलमध्ये येईल, कन्व्हेन्शनल लेवलमध्ये. आणि हे 7 ते 12 वयोगटातील मुलं त्यांचे विचार तसे डेव्हलप होतात मॉरली. तिसरी आहे लेवल पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल मित्रांनो, ज्याला उत्तर पारंपरिक लेवल म्हणतात. ही युजली 13 वर्षापासून तर आपण आपल्या वृद्धापनापर्यंत ही लेवल असते. ही एकदम शेवटची लेवल आहे ज्यामध्ये खूप कमी लोक पोहोचतात. म्हणजे नैतिक तुमचं डेव्हलपमेंट कसं होतं, तर सोशल कॉन्ट्रॅक्ट. काही वेळा काही लोक आपल्याला सोडून सोसायटीमध्ये जे आपल्या आसपासची लोक आहेत त्यांच्याविषयी विचार करतात. आणि काही चूक आहे की बरोबर आहे त्यांच्यासोबत होतं, काही लॉज आहे आपले गव्हर्नमेंटची असेल किंवा काही सोसायटीची असतील, ते बरोबर आहे की नाही त्यासाठी लढा देतात. त्याला काय म्हणतात, सोशल कॉन्ट्रॅक्ट. तर त्यांचे निर्णय, त्यांचं डेव्हलपमेंट सोसायटीसाठी ते काय करू इच्छितात त्याला सोशल म्हणतात. आणि त्यापुढेही लोक आपल्या आसपास सोडून पूर्ण जगाचा पण विचार करतात आणि पूर्ण मानवतेचा विचार करतात. हे जगासाठी योग्य आहे की नाही किंवा देशासाठी योग्य आहे की नाही, ऍट लार्ज मोठ्या लोकांसाठी करतात. त्याला युनिव्हर्सल एथिकल म्हणतात. फार कमी लोक ह्या लेवलचे नैतिक विचार करतात. सोसायटीचे आणि आपल्या आसपासचे मोठे लोकांचे म्हणजे मोठ्या प्रमाणात दुसऱ्यांसाठी कार्य करतात. मित्रांनो, जर आपल्याला विचारलं की कोहलबर्गचे किती लेवल्स आहेत, तर कोहलबर्गचे 3 लेवल्स आहे. प्री ऑफ कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल. आणि ह्यामध्ये किती स्टेजेस आहे, तर 6 स्टेजेस आहे. लक्षात ठेवा, 3 लेवल्स आणि 6 स्टेजेस. ह्यामध्ये कोहलबर्गने नैतिक डेव्हलपमेंट, मॉरल डेव्हलपमेंट कसं होतं ते आपल्याला समजून सांगितलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आशा करते तुम्हाला ही कोहलबर्गची थिअरी समजली असेल. थँक्यू सो मच.